स्त्री म्हणजे प्रेम, त्याग, धैर्य आणि शक्तीचं सुंदर रूप. प्रत्येक दिवस स्त्रीचा आहे, जी स्वतःपेक्षा कुटुंबासाठी जगत आहे. तिच्या मायेनं घर उजळतं. स्त्रियांच्या धैर्यशक्तीने अनेक संकट हारतात. गेल्या 36 वर्ष दर्जेदार मोड आलेल्या कडधान्य विक्रीचा व्यवसायातनं आत्तापर्यंत 700 गिऱ्हाईकांचे कुटुंब करत वयाच्या 72व्या वर्षी देखील जोमानं आपल्या मेहनतीवर व्यवसाय करणाऱ्या मालती महादेव गारबोटे यांचा जीवन प्रवास तमाम महिलांसाठी अभिमानास्पद आहे. राजगुरुनगर खेड हे माझं माहेर म्हणजे जन्मस्थान आणि माझं सासर नथुराम गोडक्यांचं गाव ते माझं सासर. मी लहानपणापासूनच भयंकर चपळ आणि हौशी आहे. मला विहिरीवर पोहणं, झाडावर चढणं, आट्यापाट्या सगळे खेळ मी खेळले मैदानी. पण मला पहिल्यापासून शिक्षणाची जरी आवड होती तरी पण काका लोकांनी काय केलं, 7वी झाली ना मुलीचं लग्न करून टाकायचं म्हणून लवकरच लग्न झालं. त्याच्या अगोदर माझे मिस्टर इथं नागपूर हायस्कूलला शाळेला सर्व्हिसला होते. त्यामुळे लग्न झाल्यावर आम्ही लगेच तिकडे स्थायिक झालो आणि संसार शून्यातून आयुष्य उभे केले आम्ही. कारण सासरची जरी परिस्थिती नाजूक जरी होती, आई वडिलांची जरी चांगली होती तरी तिकडे त्यांना कधी बोललो नाही. पण आम्ही सगळं चांगलं केलं. मला 4 मुली झाल्या, नंतर मुलगा झाला. वर्षातून 2 वेळेस मी त्यांना ड्रेस आणि कपडे द्यायची अशी परिस्थिती होती. पगार कमी होता पण त्याच्यातून आम्ही त्यांची शिक्षण पूर्ण केली, त्यांना सर्व्हिसला लावलं आणि मुलींचं पण खूप चांगलं आहे. माझा मुलगाही चांगला सर्व्हिसला आहे. पण मी हा बिझनेस सोडलेला नाही, कारण याच्यावरती मी स्वतः शिक्षकीची त्यावेळेला मिनिस्टरांनी नेली होती. इंटरव्ह्यू झाली, त्यांनी सांगितलं पगार फक्त 90 रुपये मिळेल. पण मी म्हणलं नाही, जर मी तिकडे गेले शिक्षणाच्या म्हणजे शिवण क्लासला पण घातलं होतं त्यांनी मला. पण मी म्हणलं जर मी गेले तर मुलींचं कोण करेन. तर 5वी पर्यंत क्लासेस मी घेतले स्वतः मुलींचे आणि शिकवण्या वगैरे नव्हत्या मुलींना. आणि मी अशा परिस्थितीतून जरी वर आले तर मला आता नातेवाईक बोलतात की धंदा कशाला करता. नाही, याच्यावरती माझ्या मुलींची शिक्षण लग्न डिलिव्हरी झाल्या, मी ते सोडू शकत नाही. घरावर कांदे लॉक होते म्हणून मी आपली येते. मला हे करायला फार आवडतं आणि अजूनही मला उत्साह उन्नीत आहे हे करण्याची. कोण म्हणतं पण स्त्री ही फक्त मूल आणि सुंदर सांभाळते. एखादी स्त्री जर ठरवलं की ती आपली कर्तृत्ववान होऊ शकते आणि याच एक बोलकं उदाहरण आपण पाहू शकतो. आणि एखादी कर्तृत्ववान स्त्री एका मोठ्या उंचीवरही जाऊ शकते. याचं बोलकं उदाहरण आपण पाहू शकाल तर ठाणे स्टेशन पासून अवघ्या काही मिनिटावर असलेलं शिवाजी पथ आणि डॉक्टर भालुशाली हॉस्पिटल समोर मालती मावशी यांचा आपण परिचय करून घेणार आहोत. ह्या मालती मावशी ज्यांचं वय 72 असलं तरी त्या गेले 36 वर्ष, होय मित्रांनो, तब्बल 36 वर्ष याच ठिकाणी पदपथावर बसून दर्जेदार मोड आलेलं धान्य विकून आपला छोटासा व्यवसाय सांभाळते आहे. 36 वर्षाची तपश्चर्या पाहत असताना तिच्या या बोलक्या परिश्रमाची कहाणी आपण जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं या महाराष्ट्राला ऐकवणार आहोत. नमस्कार, मी आहे योगेश कोळी आणि आपण पाहत आहात योगेश कोळी ऑनलाईन. योगेश कोळी ऑनलाईन, एक पाऊल तुमच्यासाठी. नमस्कार, या आहेत मालती महादेव गारबोटे. या ठाण्यामध्ये वास्तव्याला आहेत. आज त्यांच्या परिश्रमाची बोलकी कहाणी आपण ऐकणार आहोत. मालती मावशी, जागतिक महिला दिनाच्या आज तुला शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. तुझी मुलाखतीला देखील सुरुवात करतो. किती वर्ष झाले तू हा व्यवसाय करतो? 36 वर्ष. आणि मग हा व्यवसाय सुरू करताना कसं काय, म्हणजे तुला कोणी मार्गदर्शन दिलेलं की हाच व्यवसाय का निवडला? कारण त्यावेळेस भाजीवाले जरा कमी होते आणि मी बोललं आपली एवढी कॅपॅसिटी नाही तर मोठा बिझनेस करावा. त्याच्यानंतर मी थोडं पहिल्यांदा कांद्याची पात आणली, ती साफ करून विकायला लागले. नंतर मेथीची भाजी, नंतर मग बारामती फलटणून भेंडीचं करंडे, हे भेंडीचं म्हणजे तरकारीचा केला. मग गायठ्यावरून मी माल आणायला लागले. पण ज्या वेळेला मार्केट वाशीला गेलं, रेल्वे नव्हती, त्यामुळे मी म्हटलं आता हे कसं होणार आपलं आणि कुठून आपण हे करणार. आज एवढे हमाली दलाली गाडी भाडे काढता जेव्हा आपल्याकडे एवढे नाही. 10 चाळीची माझी आसनगाव गाडी असायची.
त्याच्यामुळे मी 5-6 बायका जायचे, थोडीशी भाजीपाला आणायचे, साफ करून मी ते विकायची. पण त्याच्यानंतर मी मार्केट तिकडे गेले वाशीला तर बोर झाले. मी म्हणलं आता गावाला 2-4 दिवस राहावं किंवा सांगावं. तेव्हा गाडीत एक माणूस बसला आणि त्याने मला सांगितलं, तो पण मोठा अधिकारी होता, पण आता ते नाही तिथे, ते मुलाकडे असतात. पण त्यांनी मला सांगितलं मी ऑर्गॅनिक माल करणार, तर तुम्ही घेणार का? तर म्हटलं बघूया प्रॅक्टिस करू. तो म्हणला मी पहिल्यांदा तिथे जातो, ते आंघोळतो, मग त्यांनी तिकडे जाऊन जमीन घेतली वाटतं, मग पाईपलाईन केली आणि मग त्यांच्याकडनं मी 5 एकर मच्छी आणते. 5 एकर मधली मी एकटी मच्छी आणते वर्षातून. आणि ती मच्छी मला इथे ठेवायला जागा नाही म्हणून मी ते स्टोरला कात्रजला पुण्याला ठेवते. आणि ती ऑर्गॅनिक असल्या कारण तिला 2 वर्ष आली तरी फ्रीज लागत नाही. दररोज कोणकोणते प्रकार असतात? नाही, दररोज फक्त 4च आयटम असतात. काळे मूग, हिरवे मूग, कडवेवाल आणि मच्छी. आणि सोमवार आणि गुरुवार सगळे कडधान्य असते. हे कडधान्य कुठच्या व्यापाऱ्याकडनं घेतेस की? नाही, हे कडधान्य मला येतं ते जुन्नरवरून, आणि काळे मूग आणि कडवेवाला तर ते रोहावरून, आणि मच्छी येतो शेगाव गजानन महाराज तिथून येते. पूर्ण आपण पाहिलं तर कडधान्य हे शेतीतनं आलेलं हा, कडधान्य आहे. त्याला शेणखत, युरिया, साल्फेट, केमिकल काही नाहीये. दिवसाची सुरुवात तुझी कशी असते? सकाळी उठलं की वाल मिळणं, मच्छी आता सुंबाई टाकते, त्याच्या अगोदर मी मच्छी टाकायची, मुली पण टाकायच्या माझ्या, पण मुलींची लग्न नंतर मग आता मी टाकते, नंतर आता सुंबाई टाकते. सुंबाई पण माझं सगळं करते. सकाळी उठणं हे हा, ब्रह्ममुहूर्तावरच मला जाग येते. रोज ब्रह्ममुहूर्तावरतीच जाग येते. पुढे मग मग त्याच्यानंतर माझं नामकरण झालं का 5:30च्या नंतर मग झोपायला सुरुवात करते, आणि मग मी 7:15 पर्यंत उठते. आणि उठल्यानंतर मग आंघोळ करून 8:30ला मग उठल्या आंघोळ करणं, सूर्याला पाणी देणं, देवाला नमस्कार करणं हे चालतं. आणि मग ते झालं की नाश्ता पाणी थोडासा केला की लगेच वाल किंवा म्हणून उडायला बसते. ही सगळी दिवसभराची तयारी, संध्याकाळची तयारी 2-2:30 वाजल्याची सगळी तयारी करून घेणार आणि 3-3:30ला इथे धंदा लागणार. मग हे जे तू इतकी 36 वर्ष का हा व्यवसाय करते, तर साधारणतः एक तुझं गिरायकांचं कुटुंब झालं असेल तर काय? कुटुंब म्हणजे साधं कुटुंब नाही, 700 ते 800 लोकांकडे फोन नंबर असतील माझे. पण मी हीच माझी प्रॉपर्टी, कारण त्यांच्याकडे फोन नंबर आहे, माझ्याकडे एवढे नाही, एवढे त्यांच्याकडे आहे. आणि त्यांना सगळ्या गिरायकांना माहिती, गव्हर्नमेंट वाले आहेत सगळे, तर त्यांना दुसरा आणि 4था शनिवार सुट्टी तर माझी सुट्टी असते. आणि मग त्या सुट्टीच्या निमित्ताने मला शनिवारावर या मुलीकडे त्या मुलीकडे किंवा नातेवाईकांकडे जायला मिळतं. 700 गिराईक आज 36 वर्षात तू बांधले फार मोठं कुटुंब आहे माझं. गेलेलं हा, आहे. खूप पोट म्हणून. आणि मग 72 वर्षात आज तुला असं वाटत आहे की मला रिटायर नाही, अजिबात नाही. जोपर्यंत मी जवळजवळ 2च गोष्टी मागतो, शरीर निरोगी ठेव आणि कष्ट करायची ताकद. मी पैशाच्या मागे अजिबात नाही. वजन करताना पण आपण गुजराती मारवाडी नाही, तोलून माप द्यायची नाही, ते जास्त गेलं तर चालेल, कारण पोटाला खातात, कोणी विकायला नेत नाही. आणि हे त्यांचे आशीर्वाद आहे म्हणून मला आज ताकद आहे. टापटीपणाचं लक्षण म्हणजे काय सांगू शकतो? नाही, माणूस स्वच्छ असेल ना तरच गिरायचं आपल्याकडे येतील, कारण माल पण मला स्वच्छ लागतो. मला मालाला कोणी हात लावलेला आवडत नाही. मुठभर खायला घ्या पण ते पण याच्यात टाकू नका. मी पिशवी देते त्याच्यात खात जा, कारण देवाची सेवा करून करतो आपण, आंघोळ करून घालतो आपण, फुलं पण वाटतो आपण. मग जिवंत माणसाला खराब काय द्या? जिवंत माणसाची सेवा ही ईश्वर सेवा आहे. हा व्यवसाय करताना नोकरी करावं वाटलं नाही, अजिबात नाही. आणि धंद्यावाला कधी नोकरीवाल्याला ऐकत नाही, हे माझ्यावरून मी अनुभव आहे. सध्या ही जी महागाई चालू आहे याची कधी फळ तुला बघते किंवा नाही, मला महागाई झाली म्हणून तर 5 रुपयाने वाढवले मी, नाहीतर मी याच्यात मला काही कमाई असं किंवा नसेल मी याच्या अपेक्षाच नाही करत. पण हमाली दलाली गाडी भाड्या करता टोल वाढले म्हणून 5 रुपयांनी वाढवले फक्त. पहिलं नव्हतं, पहिले 20 रुपये 100-50 रुपये काय होते. हे सगळं करत असताना तुझं देवगौरव काय काय नामस्मरण चालू नाही, कीर्तन भारूड हे मला आवडत नाही. वगैरे नका केली. हा, कीर्तन पुष्कळ केली. देवस्थान केले. मी काशी गया प्रया अयोध्या केली, नेपाळ दार्जिलिंग कलकत्ता सिलगुडी जगन्नाथपुरी केली, नंतर श्रीलंका कन्याकुमारी मदुराई मैसूर साऊथ केला, नंतर हरिद्वार बद्रीनाथ केदारनाथ मुंबई जमाती केली, नंतर गंगासागर केलं, आणि वैष्णोदेवी अमृतसर केलं, राजस्थान जयपूर केलं, खजुराहो सांची केलं,
बुद्धगया ते केलं, त्याच्यानंतर अष्टविनायक केला, अष्टगणपती केले, परत सगळे किल्ले बघितले. अरे क्या बात. किल्ले पण पाहिले. हो किल्ले पण. कोणकोणते किल्ले सांगू शकते? हो सिंधुदुर्ग, शिवनेरी, रायगड, परत प्रतापगड, सिंहगड, म्हणजे याचा आपल्या याच्यामध्ये किल्ले कोकणामध्ये पण वेंगुर्ल्याचा तिकडे पण, हा तिकडे म्हणजे बरेच किल्ले सगळे झालेले आहेत आमचे. प्रतापगड, रायगड, सिंहगड, पन्हाळगड, शिवनेरी सगळे झालेले आहेत. सध्या महानगरपालिका देखील कारवाई असे छोटे छोटे व्यवसायांवर होते, तर तुझं मत काय आहे या महानगरपालिकेच्या कारवाई? नाही नाही, कारवाई ती करते ती बरोबर आहे, ऐकून घे. पण सगळ्यांचं प्रमाणपत्र ठाणे महानगरपालिकेचं नाही. कारण 10 रुपयाची पावती फाडायची, आपण बिझनेस करतो तर त्याला ताटातूट कशाला पाहिजे? आपण बिझनेस करतो तर 10 रुपये द्यायला पाहिजे ना. माझ्याकडे प्रमाणपत्र आहे ठाणे महानगरपालिकेचं आणि सगळ्यात, आणि तिथं नोंद आहे माझीच काय, बऱ्याच जणांची नोंद आहे. लहानपण तुझं कसं? लहानपण माझं खूप चांगलं गेलं, कारण मला मोठा हाताला येतात, कुळं, नांगर, पाभार सगळं धरायला येतं, कापणी काढणी सगळं करायला येतं. हा, आणि 7 परत विहिरीचं खावायचं मला चांगलं पोहायला येतं. क्या बात. हा, पोहते देखील सुंदर, ते देखील काही पण आणि ओवी बोलून दाखवशील. जात्यावरच्या ओळ पण येतात मला. नक्कीच आपल्या प्रेक्षकांसाठी ओव्या बोलवते मावशी. आता मी म्हणजे सुरात नाही बोलत, पण मी तोंडाने बोलते असं दाखवते. सकाळच्या पारी मला झाडायाचा पाठ, माझ्या दारावर न सत्यनारायणाची वाट, सकाळच्या पारी देते कवाडाला थाप, नजर पडवला तुळशीबाई तुझं घाप, तुळशीबाई तुझं नको हिंदू राणी बनी, चिरेबंदी माझा वाडा जागा देते अंगणी, तुळशीबाई तुला नाही आई बाप, काळ्या ग मातीवरील तुझं उगवलं राप, तुळशीबाई सकाळच्या पारी जाते वृंदावनी खेटुनी, जरीच्या पदराला आणि मंदिरात तिथुनी. अशा बरं पुष्कळ आहे, ते संपवायचं नाही लवकर. त्या व्यवसायात ना इन्कम होत असेल, मग त्याचं नियोजन इन्कम होतं ना, तर मी मुलांकडनं किंवा मुलीकडनं कोणाकडनं त्याला पैसा मागत नाही. याचं इन्कम फक्त मालवाल्यांना जातं आणि बाकीचे नातवंड किंवा देवधरण याच्यामध्ये मी घालवते. आणि हे सगळं करत असताना मग काही तुला असं दान धर्म? हो, दान धर्म तर माझा असतोच. गजानन महाराज आणि शेगाव आणि अक्कलकोट तिकडे माझं अन्नछत्र आहे. ते बोलायची वेळ नाहीये आणि बोलल्यावर तुम्ही मोठेपणा केल्यासारखं होतं, म्हणून मला ते आवडत नाही. पण मी तरी तुम्हाला आज सांगते, मला ते आवडत नाही, म्हणजे तुम्ही मोठेपणा करता. आपल्या देशात जो कोरोनाचा काळ आला होता त्यावेळेस पण मी रंगावरती होते. तो कसा व्यवसाय करत होता? म्हणजे बंद होता. सगळं बंद होतं ना, तरी इथे येऊन केलं आणि बाकीच्या लोकांना घरी बोलवलं. मी म्हणलं कारण का लोकांना भाजी मिळत नव्हती, काय मिळत नव्हतं. या तुम्ही घ्या, खा. माणसाची जीव पावर जर स्ट्रॉंग असेल ना तर काय आधार बोलताय. ते नुसतं नाटक होतं कोरोनाचं. कोरोनामध्ये तुला असं कोणतं सरकारचं काम चांगलं वाटतं? नाही, मला कोरोनामध्ये ना, हे बघ, कोणतंही सरकार मला पायावर मानत नाही. पण त्यावेळेस सगळे आमदार, खासदार, मंत्री सगळे होते, सगळ्यांजवळ पैसा होता. पण जी वेळेची किंमत असते ना, ती फार महत्वाची. आणि त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी जे वाटलं त्याच्यावर मला अभिमान वाटला. हा, कारण त्यावेळेस ते आमदार, खासदार, मंत्री नव्हते का, सांगा तुम्ही मला. पण ती वेळ प्रत्येकावर येते आणि प्रत्येकाची थांबून जाते आणि करून पण जाते. हा, मला ते काम फार आवडलं आणि वेळेची किंमत त्यांच्या घराण्याला पण एक प्रश्न करतो की आजच्या जमान्याबद्दल तू काय सांगशील तरुण पिढीला किंवा आजच्या या सगळ्या? कारण मुलं आईला पाहत नाही, सासूला पाहत नाही, याच्यावरून तू एक सासू आहे, एक आई आहे, त्यावरनं काय सांगशील? नाही, ते बरोबर आहे. कारण आता ते कॅम्प्युटर युग झाले, प्रत्येकाला आहे ना ऑनलाईन पाहिजे. गोळ्या ऑनलाईन, कपडे ऑनलाईन, जेवण ऑनलाईन. मला पण माहिती लागला तो पण 30-40 ऑनलाईनच घेतो. खरं की खोटं? आणि आजकालच्या मुलींना जुन्या पिढीचे विवाद किंवा प्रश्न किंवा आदर म्हणजे संस्कार पटत नाहीये. आता हे कॅम्प्युटर युग आहे ना. पहिले म्हणायची लोक काय माहितीये, कागबाई ताजी तर 10च्या राजी.
आता कागबाई सुटली तर घरात मी एकली. हा, कारण आजकालच्या मुला मुलींना फक्त बायको नवरा आणि मुलं हवी. आई वडिलांनी कुठे जायचं सांगा तुम्ही मला. असे सगळ्यांचेच आहे. माझं खूप कुटुंब चांगले, पण बघते आम्ही ऐकतोय म्हणून मी सांगते. मावशी तुझी सुट्टी मग कधी असते? शनिवार रविवार माझी सुट्टी असते. अच्छा. आणि तुमच्या कुटुंबाबद्दल मग काय? नाही, माझं कुटुंब खूप मोठं आहे. आई वडिलांचं पण कुटुंब खूप 35 लोकांचं कुटुंब होतं माझं. आणि आता आहेत, पण आता वेगळे झाले. आणि माझ्या आजोब पण, मला पण 9 मामा, हा मावसा 2. माझं कुटुंब खूप मोठं. आणि माझे 2 चुलते, माझे वडील, 2 आत्या, खूप मोठं कुटुंब आहे माझं. त्यामुळे मला फार बरं वाटतं आणि अजूनही सगळे व्यवस्थित आहे. जिम करणारी मुलं तुझ्याकडे करता नाही देतात? हो, जिम करणारी, परत मॉर्निंग वॉकला जाणारी, त्यांना ते काळे मीठ, हिरवे मीठ ते लागतं, ते घरी येऊन पण घेऊन जातात. इथं पण अर्धा किलो नेतात, कारण ते ठेवलेलं धान्य पण खराब होत नाही ना. खरंच आपण पाहिलं असं की मालती महादेव गारगोटे, ज्यांना आपण मालती मावशी म्हणून म्हणतो, त्या मालती मावशीचं परिश्रम, जिद्द आणि एका मराठी माणसाची व्यवसायातली असलेली ही खरी उमेद पाहता एक वेगळी स्फूर्ती येते. मालती मावशीची ही प्रेरणादायी कहाणी संपूर्ण महाराष्ट्रासमोर आणताना एक वेगळा आनंद मला होतोय. आणि मावशीबद्दल अजून किती बरंच काही तिला सांगावं असं वाटतंय, परंतु तिचं सांगणं हे बरंच काही शिल्लक राहिलं असेल. आणि ही मालती मावशीची एकंदरीत परिश्रमाची मोठी कहाणी आपल्याला कशी वाटली ही कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि तिच्या ह्या दुरंत विचाराबद्दल आपल्याला काय वाटलं असेल हे देखील कमेंट करून नक्कीच कळवा. भेटूया आपण नवीन आपल्या ब्लॉग मध्ये. एक पाऊल तुमच्यासाठी.